राज्य सरकारनं पीक कर्जमाफीची घोषणा केली. 30 जून आधी कर्ज माफ केलं जाणार असल्याचं सरकार सांगत असलं तरी शेतकरी मात्र त्यामुळे अडचणीत आलेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असताना जुनं कर्ज थकीत असल्यानं बँका नवीन कर्ज देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे पेरणीपूर्वीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता पावसाची वाट पाहतोय. पण त्याहीपेक्षा मोठी चिंता आहे ती पीक कर्जाची. खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलाय. शेतकरी पेरणीच्या खरीप पूर्व मशागतीच्या तयारीत आहे. मात्र हातात पैसा नाही, कारण जुनं पीक कर्ज अजूनही थकीत आहे आणि त्याच कारणावरून बँकांनी नवीन कर्ज वाटप रोखलं आहे. राज्य सरकारनं 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 जून पूर्वी रक्कम खात्यात जमा होईल असंही सांगण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात अद्याप शासनाचा स्पष्ट जी.आर आलेला नाही. त्यामुळे बँकांमध्येही संभ्रम कायम आहे. याचा थेट फटका आता शेतकऱ्यांना बसतोय. बियाणं, खतं, औषधं, मशागत आणि मजुरीसाठी लागणारा पैसा मिळत नसल्यानं अनेक शेतकरी हवालदिल झालेत. जुनं कर्ज बाकी आहे म्हणून नवीन कर्ज मिळत नाही. आता पेरणीसाठी पैसे कुठून आणायचे अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. 2 लाखापर्यंत माफी केली माहिती, पण अजून माफी नाही झाली ना. आश्वासन दिलं 7 जूनपर्यंत, कुठं माफी झाली? अजून माफी झालीच नाही. काय काय लागणार आहे काय माहितलं का? काय त्यानं कागदपत्र घेतले, 7-12 घेतलं, 8 सगळे आधार, ते पॅन. खरीप हंगाम सुरू होणार आहे आता. सुरू होणार, पण अजून माफी नाही झाली ना. काही जारच नाही. ते म्हणते अजून आम्हाला काहीच नाही. नवीन कर्ज घ्यायचं तर म्हण नवीन देत नाही ते अजून. नवीन तर हे जुनंच थकीत तेव्हा नवीन देतील कशी? हां, बँकेला तर वाटत पण नाही नवीन अजून. मग आता खरीपचं कसं करणार मग? आता खरीपात ते 7 जूनपर्यंत होईल. ते म्हणते होणार आहे चालू आहे आश्वासन. माझ्यावर 2 लाख आहे. काय दिलासा मिळालाय तुम्हाला? काहीच नाही अजून, जी.आर सुद्धा नाही, काहीच नाही. आता शासनाचं धोरण कसं आहे हे शासनालाच माहिती आहे, पण शेतकऱ्याचं कंबरड मोडलं. एकतर धान्याला, आपल्या पिकाला कुठल्याच प्रकारचा भाव नाही आणि शेतकऱ्यांनी नुसतं आश्वासन देऊन ठेवले. शेतकऱ्याचं काही खरं नाही. वेळेवर पाऊस नाही, मालाला भाव नाही, अशी परिस्थिती. कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार, नवीन कर्ज कधी मिळणार यासाठी शेतकरी सतत बँका आणि कार्यालयाच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. दरम्यान बँक प्रशासन मात्र नियमांवर ठाम आहे. जोपर्यंत जुनं कर्ज निकाली निघत नाही किंवा शासनाकडून स्पष्ट आदेश येत नाही तोपर्यंत नवीन कर्ज देणं शक्य नाही, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्या सभासदाला 30/9/25 अखेर थकबाकीत आहे अशा सभासदांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय शासन स्तरावर आहे. प्रत्यक्षात कुठलंही पत्र आपल्याला मिळालं नाही किंवा हेड ऑफिसला मिळालं नाही. त्याबद्दल मार्गदर्शन हेड ऑफिस, आमचे जे काही मुख्य कार्यालय आहेत त्यांनी वेळोवेळी ज्या काही सूचना दिल्या जातात त्याचाच आपण फॉलोअप करतो. शासन निर्णय आतापर्यंत कुठेही नाही. 2,10,000 कर्ज असलं तर शासन फक्त 2 लाख देणार आहे आणि उर्वरित जे 10,000 रुपये आहे हे 10,000 शेतकऱ्यांनी भरायचे का बँकेनं स्वतः भार उचलायचा हे अजून अंतिम टप्प्यात निर्णय झालेला नाही त्याचा. एकीकडे खरीप हंगामाची धावपळ आणि दुसरीकडे कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवणारा शेतकरी. त्यामुळे आता शासनानं तातडीनं निर्णय घेऊन शेतकऱ्यांना खरीपापूर्वी दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.